नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात अवैध गोवंश कत्तलखाना आणि गोमांस विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे एका घरावर धाड टाकून पोलिसांनी 400 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधनं तसंच 10 जिवंत गोवंश जनावरं जप्त केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। यशोधरा नगर पोलिसांना योगी अरविंद नगर परिसरातील एका घरात अवैध कत्तलखाना चालवून गोमांसाची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या आधारे पोलिसांच्या पथकानं संबंधित ठिकाणी धाड घातली। या कारवाईवेळी पोलिसांना जवळपास 400 किलो गोमांस आढळलं। जप्त करण्यात आलेल्या गोमांसाची किंमत जवळपास 1,20,000 रुपये आहे। याशिवाय जनावरांच्या कत्तलीसाठी आणि मांस विक्रीसाठी वापरली जाणारी साधनं आणि इतर साहित्य देखील जप्त केलं। तपासादरम्यान पोलिसांनी जवळच्याच एका बंद खोलीची झडती घेतली असता तिथं 10 जनावरं बंदिस्त अवस्थेत आढळली। पोलिसांनी या जनावरांची सुटका केली। या कारवाईत एकूण 3,05,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अदनान हारून कुरेशी आणि रमजान बेग रशीद बेग यांना अटक केली आहे।